हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी सुरू करत आहोत आणि तिचं नाव आहे भेटलीस पुन्हा तू. या स्टोरीचा आज आपण भाग 1 पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मुंबई शहराची ती एक नेहमीसारखीच धावपळीची पण थोडी कोंदट सकाळ होती. जुलै महिन्याचे दिवस असल्याने आकाशामध्ये काळ्या कुट्ट ढगांची दाटी झाली होती आणि कुठल्याही क्षणी कोसळण्यासाठी पाऊस टपून बसला होता. रस्त्यांवर वाहनाची प्रचंड गर्दी, हॉर्नचा कर्कश आवाज आणि आपापल्या ऑफिस गाठण्यासाठी घाईघाईने चालणाऱ्या लोकांची झुंबड उडाली होती. या सगळ्या कोलाहलापासून दूर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका भव्य काचेच्या 40 मजली इमारतीच्या 15व्या मजल्यावर एक वेगळं जग होतं. क्रिएटिव्ह स्पेस आर्किटेक्ट्स या नामांकित कंपनीचं हे मुख्य ऑफिस होतं. कॉर्पोरेट जगातले एक अत्यंत शिस्तबद्ध आणि तितकंच महागडं ऑफिस. संपूर्ण मजल्यावर पांढऱ्या आणि राखाडी रंगाचे सोफे, जागोजागी ठेवलेली महागडी इनडोअर रोपं, शांतपणे काम करणारे कर्मचारी आणि हवेमध्ये पसरलेला एक विशिष्ट महागड्या रूमचा फ्रेशनरचा सुवास. सगळं काही अत्यंत परफेक्ट होतं. याच मजल्याच्या अगदी कोपऱ्यात, जिथून संपूर्ण मुंबई शहर आणि अथांग समुद्र दिसू शकत होता, तिथे एक केबिन होती. केबिनच्या दरवाजावर चांदीच्या अक्षरात लिहिलं होतं, अनिकेत सावंत, बिझनेस हेड अँड चीफ आर्किटेक्ट. केबिनच्या आतमध्ये एसीचं तापमान 18 अंशावर सेट होतं. गारवा इतका होता की कोणालाही अंगावर शाल घ्यावी वाटेल, पण अनिकेतच्या कपाळावर मात्र घामाचे पुसटसे थेंब जमा झाले होते. वय वर्ष 32. अंगामध्ये गडद निळ्या रंगाचा परफेक्ट फिटिंग असलेला 3 पीस सूट, मनगटावर महागडं घड्याळ, केस अगदी व्यवस्थित विंचरलेले आणि दाढी ट्रिम केलेली. त्याचा लूक एखाद्या यशस्वी आणि करड्या शिस्तीच्या बिझनेसमनला साजेसाच होता. पण त्याच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं सांगत होती की या माणसाने गेले कित्येक महिने शांत झोप घेतलेली नाही. अनिकेत डाव्या हाताने लॅपटॉपच्या कीबोर्डवर काहीतरी टाईप करत होता आणि उजव्या हाताने फोन कानाला लावून कुणावर तरी प्रचंड ओरडत होता. अरे राहुल, मला तुझ्या कोणत्याही सबबी ऐकायच्या नाहीयेत, समजलं का? मला तो क्लायंट आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये फायनल झालेला हवाय. द स्कायलाईन प्रोजेक्ट हा या वर्षातला आपल्या सगळ्यात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. गेली 3 वर्ष मी या कंपनीला नंबर 1 वर ठेवण्यासाठी माझं रक्त आटवलंय. जर आजच्या प्रेझेंटेशनमध्ये एका रंगाचा जरी फरक पडला ना, तर मी तुझी गय करणार नाही, लक्षात ठेव. अनिकेतने समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्याची संधीच दिली नाही. त्याने रागातच फोन कट केला आणि तो टेबलवर बाजूला फेकला. फोन टेबलच्या काचेवर आदळल्याचा एक तीक्ष्ण आवाज झाला की अनिकेतने एक दीर्घ आणि गरम श्वास सोडला. त्याने आपल्या हाताची बोटं केसांमधून फिरवली आणि खुर्चीला मागे टेकून डोळे घट्ट मिटून घेतले. त्याचं मन आज एका अनामिक अस्वस्थतेने ग्रासलं होतं. असं नाही की त्याच्यावर पहिल्यांदाच कामाचा ताण होता. या क्षेत्रात ताणतणाव ही रोजचीच गोष्ट होती. पण आज सकाळी उठल्यापासूनच त्याला काहीतरी वेगळं घडणार असल्याचा भास होत होता. जणू काही वादळापूर्वीची शांतता असते तसंच काही. तितक्यात केबिनच्या पारदर्शक काचेच्या दरवाजावर अतिशय हलकेच 2 नॉक झाले. अनिकेतने आपले डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांमध्ये क्षणार्धातच तोच कॉर्पोरेट कडकपणा परत आला. त्याने घड्याळाकडे न पाहता अत्यंत गंभीर आवाजामध्ये म्हटलं, कम इन. दरवाजा हळूच उघडला आणि त्याचा वैयक्तिक असिस्टंट निलेश काही फाईल्स हातात घेऊन आतमध्ये आला. निलेशच्या चेहऱ्यावर थोडी भीती स्पष्ट दिसत होती, कारण त्याला माहिती होतं की अनिकेत आज चांगला चिडलेला आहे. सर, ते निलेश चाचरत म्हणाला. काय आहे निलेश? जे काही असेल ते लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. अनिकेतने फाईल्स व्यवस्थित करत म्हटलं. सर, मॅनेजमेंटने ज्या नवीन लीड इंटेरियर डिझायनरला या प्रोजेक्टसाठी अपॉइंट केलंय त्या आल्या आहेत. बाहेर वेटिंग एरियामध्ये बसल्यात. त्यांना आतमध्ये पाठवू की मीटिंग रूममध्ये बसायला सांगू? निलेशने विचारलं. अनिकेतने एक क्षण विचार केला. तो सहसा नवीन लोकांना मीटिंग रूममध्येच भेटायचा, पण आज वेळ कमी असल्यामुळे त्याने ठरवलं की त्यांना केबिनमध्येच बोलवावं. त्यांना इथेच पाठव आणि हो, राहुलला सांग की क्लायंट्स आले की मला लगेच इन्फॉर्म कर. हो सर, असं म्हणून निलेश घाईघाईने केबिन बाहेर निघून गेला. केबिनचा दरवाजा पुन्हा बंद झाला. अनिकेतने टेबलवरची कॉफीची कप उचलली. कॉफी आता पूर्णपणे गार झाली होती. त्याने एक घोट घेतला, पण ती कडू आणि थंड कॉफी त्याच्या घशाखाली उतरली नाही. त्याने तो कप बाजूला ठेवला. केबिनमध्ये आता फक्त एसीचा एक सलग बारीक आवाज येत होता. बाहेर काचेच्या पलीकडे झाकाळलेलं आकाश अधिकच काळवंडलं होतं. तितक्यात बाहेरच्या शांततेला छेद देत एक आवाज अनिकेतच्या कानावर पडला. हाय हिल्सचा तो ठसठशीत आवाज कॉरिडॉरमधून थेट त्याच्या केबिनच्या दिशेने येत होता. तो आवाज जसा जवळ येत होता तशी तशी अनिकेतच्या छातीतली धडधड कुठल्या तरी अज्ञात कारणाने वाढत चालली होती. त्याला समजत नव्हतं की त्याला इतकं अस्वस्थ का वाटतंय. हा आवाज, हा चालण्याच्या लयीचा अंदाज त्याच्या स्मृतीच्या कोणत्या तरी कोपऱ्याला जाऊन धडकत होता
आवाज केविनच्या अगदी दारापाशी येऊन थांबला. काचेच्या दरवाजाच्या पलीकडे एक पुसटशी आकृती उभी राहिली. तिने आपला हात दरवाजाच्या हँडलवर ठेवला आणि दरवाजा अगदी हळुवारपणे आतमध्ये ढकलला. "मे आय कम इन, मिस्टर अनिकेत?" तो आवाज केविनच्या बंद हवेमध्ये घुमला आणि अनिकेतच्या शरीरातून जणू विजेचा एक तीव्र धक्का बसावा तसा तो जागेवरच गोठला. त्याच्या हातातील फाईल टेबलवर तशीच उघडी राहिली. लॅपटॉपच्या स्क्रीनवरील चमकणारा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, पण त्याचा चेहरा आता पूर्णपणे पांढरा पडला होता. तो साधा आवाज नव्हता. तो एक असा आवाज होता ज्याने त्याला कधी काळी हसायला शिकवलं होतं, ज्या आवाजाने त्याला प्रेमाचे अर्थ समजावले होते आणि ज्या आवाजाने शेवटी निरोप न घेता त्याला एका मोठ्या अंधारामध्ये सोडून दिलं होतं. अनिकेतने अत्यंत संतपणे, जणू स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नसल्यासारखं आपली मान वर केली आणि दरवाजाकडे पाहिलं. समोर एक मुलगी उभी होती. उंची साधारण 5.5 फूट, अंगात पांढऱ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि काळ्या रंगाची फॉर्मल ट्रेझर, केस एका साध्या पण नीटनेटक्या बनमध्ये बांधलेले, ज्यामुळे तिच्या गळ्याची सुंदर ठेवण उठून दिसत होती. डोळ्यांवर पातळ फ्रेमचा चष्मा होता आणि तिच्या डाव्या हातामध्ये एक मोठी लेदर फाईल होती. तिचा लूक अत्यंत व्यावसायिक, आत्मविश्वासू आणि शांत होता. ती मयुरी होती. होय, तीच मयुरी. त्याची मयुरी, जी आजपासून ठीक 10 वर्षांपूर्वी कॉलेजचा शेवटचा पेपर संपवून त्याला एकही शब्द न सांगता, त्याचा फोन न घेता आयुष्यभरातून अचानक गायब झाली होती. 10 वर्ष म्हणजेच 3650 दिवस. इतक्या प्रदीर्घ काळानंतर ती आज त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी ती लहान मुलांसारखी निरागसता नव्हती, तर एक प्रौढ आणि गंभीर भाव होते. पण तिचे ते मोठे पाणीदार डोळे, ते अजिबात बदलले नव्हते. अनिकेत तिच्याकडे टक लावून पाहतच राहिला. त्याच्या मनामध्ये विचारांचं आणि भावनांचं एक प्रचंड मोठं वादळ निर्माण झालं होतं. जुन्या आठवणींचे एक एक पदर सुटू लागले होते. कॉलेजचे ते दिवस, पावसाळ्यात एकाच छत्रीतून फिरणं, कट्ट्यावर बसून केलेली भांडणं आणि मयुरीने अचानक दिलेला, तो न सांगता घेतलेला निरोप. सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखं फिरू लागलं. त्याचा श्वास अडकल्यासारखा झाला. दुसऱ्या बाजूला मयुरीसुद्धा दारापाशी उभी राहून अनिकेतकडेच पाहत होती. दरवाजाच्या हँडलवर असलेली तिची बोटं अधिकच घट्ट आवळली गेली होती. अनिकेतला अशा रूपात समोर पाहणे तिच्यासाठीही सोपे नव्हते. कॉलेजमध्ये सतत विस्कटलेले केस असलेला, गोल गळ्याचे टी-शर्ट आणि फाटलेली जीन्स घालणारा, कट्ट्यांवर बसून मित्रांसोबत गिटार वाजवणारा अनिकेत आज एका एवढ्या मोठ्या आलिशान केबिनमध्ये 3-पीस सूट घालून बिझनेस हेडच्या खुर्चीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो हसरेपणा आता पूर्णपणे गायब झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक कठोरता आली होती, जी काळाने आणि कदाचित तिच्या विरहाने दिली असावी. मयुरीच्या काळजात एक तीव्र कळ आली, पण तिने आपल्या चेहऱ्यावरचा एकही भाव बदलू दिला नाही. कॉर्पोरेट जगतात भावनांना थारा नसतो, ही ती गेल्या काही वर्षांमध्ये चांगली शिकली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला. स्वतःच्या मनाला बजावलं की ती इथे फक्त कामासाठी आली आहे आणि ती सावकाश पावलं टाकत केबिनच्या आतमध्ये आली. अनिकेतच्या मोठ्या लाकडी टेबलाच्या समोर येऊन ती थांबली. तिने आपला उजवा हात पुढे केला. "हॅलो मिस्टर अनिकेत, मी मयुरी जोशी, या प्रोजेक्टची नवीन लीड इंटेरियर डिझायनर. मॅनेजमेंटने माझी या प्रोजेक्टसाठी निवड केली आहे. आय होप आपण एकत्र चांगलं काम करू." तिचा आवाज एकदम सपाट होता. त्यामध्ये कोणतीही जुनी ओळख नव्हती, कोणतीही आपुलकी नव्हती की कोणताही पश्चाताप नव्हता. जणू काही ती एखाद्या पूर्णपणे अनोळखी माणसाशी बोलत होती. अनिकेतने तिच्या पुढेच केलेल्या हाताकडे पाहिलं. तिचे हात, जे कधी काळी त्याच्या हातामध्ये असायचे, आज व्यावसायिक हस्तांदोलनासाठी पुढे आले होते. अनिकेतच्या हाताला किंचित कंप सुटला होता. तो अत्यंत संतपणे आपल्या मोठ्या खुर्चीवरून उठला. त्याने स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यांमधील अस्वस्थता लपत नव्हती. त्याने मयुरीच्या हाताशी आपला हात जोडला. तिचा स्पर्श होताच त्याच्या शरीरातून एक लहरी धावून गेली. तिचा हात तसाच मऊ होता, जसा कॉलेजच्या दिवसामध्ये असायचा, पण त्या स्पर्शामध्ये पूर्वी असणारी हक्काची ऊब आता पूर्णपणे गायब झाली होती. तिथे फक्त एक व्यावसायिक थंडपणा होता. "हॅलो मिस जोशी." अनिकेतने तिच्या आडनावाचा मुद्दाम उल्लेख केला, ज्याने मयुरीच्या डोळ्यांमध्ये एक क्षणभर चमकाट आली. "वेलकम टू द टीम. मला खरंच कल्पना नव्हती की मॅनेजमेंटने या प्रोजेक्टसाठी तुमची निवड केली आहे." मयुरीने आपला हात मागे घेतला आणि फाईल टेबलवर ठेवली. ती अत्यंत शांतपणे म्हणाली, "हो, मलाही काल रात्रीच याबद्दल सांगण्यात आलं. आणि तसंही, हे कॉर्पोरेट जग आहे मिस्टर अनिकेत. वैयक्तिक भूतकाळ आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्यासाठी माझं काम सगळ्यात आधी येतं. त्यामुळे आपण भूतकाळातल्या गोष्टींवर वेळ वाया न घालवता थेट प्रोजेक्टवर बोललो तर जास्त बरं होईल, नाही का?" मयुरीच्या या शब्दांनी अनिकेतच्या काळजामध्ये कुठेतरी एक खोल जखम केली. वैयक्तिक भूतकाळ.
तिने त्यांच्या 5 वर्षांच्या प्रेमाला, त्यांच्या भावनांना एका वाक्यात वैयक्तिक भूतकाळ म्हणून बाजूला सारलं होतं. तिची ही तटस्थता अनिकेतला सहन होत नव्हती. त्याच्या मनामध्ये एकाच वेळी राग, दुःख आणि अपमान हे तिन्हींची सरमिसळ झाली. त्याने आपल्या चेहऱ्यावर एक अत्यंत औपचारिक आणि खोटं हसू आणलं आणि तो पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला. नक्कीच मिस जोशी, तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. मलाही फालतू गोष्टींमध्ये आणि जुन्या पडक्या आठवणींमध्ये वेळ घालवायला अजिबात आवडत नाही. चला मग थेट कामाचंच बोलूया. दाखवा मला तुमचे डिझाईन्स, अनिकेतने कठोर आवाजामध्ये म्हटलं. मयुरीने सुद्धा काहीही न बोलता समोरची खुर्ची मागे ओढली आणि ती तिथे बसली. तिने आपला लॅपटॉप उघडला आणि स्क्रीन अनिकेतच्या दिशेने फिरवली. हा द स्कायलाईन प्रोजेक्टचा मुख्य आराखडा आहे. क्लायंटला मॉडर्न पण निसर्गाच्या जवळ असणारी डिझाईन हवी आहे. म्हणून मी यामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक उजेड आणि इनडोअर ग्रीनरीचा वापर केला आहे. मयुरी प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देत होती. तिचा आवाज केबिनमध्ये गुंजत होता. ती खूप व्यावसायिक पद्धतीने प्रेझेंटेशन देत होती. तिच्या कामावरची पकड स्पष्ट दिसत होती. पण अनिकेतचं लक्ष लॅपटॉपच्या स्क्रीनवर असणाऱ्या 3D मॉडेल्सकडे अजिबात नव्हतं. तो मयुरीला पूर्णपणे निहाळत होता. बोलताना मयुरी जेव्हा जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर यायची किंवा तिला थोडं टेन्शन यायचं, तेव्हा ती नेहमी तिच्या डाव्या हाताच्या बोटांनी तिच्या कानामागे जाणारे केसांचे बट सारायची. कॉलेजच्या दिवसांतही जेव्हा ती परीक्षेच्या हॉलबाहेर उभी असायची, तेव्हा ती असंच करायची. तिची ही लहानशी सवय आजही तशीच होती. काळाने तिच्यामध्ये खूप बदल केले होते, पण तिच्या जुन्या सवयी आजही तशाच जिवंत होत्या. मीटिंग चालू असताना मयुरीचा गळा अचानक सुकला. तिने बोलणं थांबवलं आणि टेबलावर ठेवलेला पाण्याचा काचेचा ग्लास उचलला. ग्लास ओठांना लावताना तिची नजर अचानक अनिकेतच्या उजव्या हाताकडे गेली, ज्याने लॅपटॉपच्या बाजूला फाईल पकडली होती. अनिकेतने त्याच्या ब्लेझरची बाही नकळत थोडी वर केली होती, ज्यामुळे त्याचं मनगट थोडं उघडं पडलं होतं आणि मयुरीचे डोळे तिथेच खिळले. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास हवेमध्येच थांबला. अनिकेतच्या उजव्या मनगटावर काळ्या शाईमध्ये एक सुंदर टॅटू रेखाटलेला होता. एक छोटंसं हवेत उडणारं पंख आणि त्याच्या अगदी खाली इंग्रजीमध्ये एकच अक्षर लिहिलं होतं, ते म्हणजे यम. हा साधा टॅटू नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये एका पावसाळी दुपारी कट्ट्यावर बसून मयुरीने तिच्या स्केचबुकच्या शेवटच्या पानावर हे डिझाईन आपल्या हाताने स्केच केलं होतं. तेव्हा तिने गमतीने म्हटलं होतं, अनिकेत, तू जर कधी टॅटू काढलास ना, तर हेच डिझाईन काढायचं. अनिकेतने तेव्हा हसण्यावरही नेलं होतं, पण मयुरी सोडून गेल्यावर तिच्या आठवणीत त्याने तो टॅटू आपल्या मनगटावर कायमचा कोरून घेतला होता. मयुरीच्या छातीमध्ये एकदम धस्स झालं. तिने पाण्याचा घोट कसा तरी गिळला आणि ग्लास खाली ठेवला. तिच्या डोळ्यामध्ये आता एक वेगळीच अस्वस्थता दिसत होती. त्याने हा टॅटू अजूनही ठेवला आहे का? ज्या मुलीने त्याला इतकं दुःख दिलं, तिची आठवण तो आजही आपल्या शरीरावर बाळगून आहे. अनिकेतच्या लगेच लक्षात आलं की मयुरीची नजर त्याच्या मनगटावर खिळली आहे. त्याने चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता अत्यंत घाईघाईने आपल्या ब्लेझरची बाही खाली ओढली आणि टॅटू लपवून घेतला. त्याने आपल्या हातातील घड्याळ ठीक केलं आणि विषयांतर करत म्हटला, हो, तर मिस जोशी, तुमचे हे डिझाईन्स उत्तम आहेत. मला वाटतं की या मुख्य कॉन्फरन्स रूमचा जो रंग तुम्ही निवडलाय तो थोडा जास्त गडद आहे. कॉर्पोरेट ऑफिससाठी थोडा फिकट रंग असायला हवा, जेणेकरून तिथे पॉझिटिव्हिटी वाटेल. मयुरी भानावर आली. तिने स्वतःला कसं तरी सावरलं आणि लॅपटॉपची स्क्रीन बंद केली. ठीक आहे, मी तुमच्या सूचना लक्षात घेतल्या आहेत. मी रंगांमध्ये थोडे बदल करेन आणि उद्या संध्याकाळपर्यंत फायनल 3D मॉडेल तुमच्या टेबलावर असेल. आजसाठी एवढं पुरेसं आहे. मी निघते. तिने लॅपटॉप बॅगेत भरला, फाईल उचलली आणि ती खुर्चीवरून उठली. तिने अनिकेतकडे एक औपचारिक नजर टाकली आणि ती दरवाजाच्या दिशेने चालू लागली. अनिकेत खुर्चीवर तसाच बसून होता. मयुरी दारापाशी पोहोचली. तिने दरवाजा उघडण्यासाठी हँडलवर हात ठेवला. तिची पावलं केबिन बाहेर पडणार तितक्यात अनिकेतच्या मनाचा बांध फुटला. गेले 10 वर्ष जो संयम त्याने राखून ठेवला होता, तो एका क्षणामध्ये वाहून गेला. मयुरी, अनिकेतच्या तोंडातून अत्यंत हळुवार पण आर्त असा एक आवाज निघाला. मिस जोशी या अधिकृत नावाच्या ऐवजी थेट तिच्या नावाचा घेतलेला उच्चार केबिनच्या भिंतींना धडकला. त्या हाकेमध्ये इतकी ओढ आणि इतकं दुःख होतं की मयुरीची पावलं तिथेच खिळली. ती पुढे जाऊच शकली नाही. तिने केबिन बाहेर पाऊल टाकलं नाही, पण ती अनिकेतकडेही वळली नाही. ती दारापाशी तशीच पाठ वर करून उभी राहिली. तिची पाठ किंचित थरथरत होती. अनिकेत खुर्चीवरून उठला. तो टेबलाचा आधार घेत उभा राहिला. त्याचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यामध्ये तो बिझनेस हेडचा कडकपणा नव्हता, तर एक अगतिक झालेला जुना प्रेमी होता. 10 वर्ष, तब्बल 10 वर्ष कुठे होतीस तू? एक मेसेज नाही, एक फोन नाही, काहीच नाही. मला एका रात्रीत परका करून निघून जाण्याइतकी काय चूक झाली होती माझी? आज इतक्या सहज समोर येऊन कामाचं बोलून निघून जातेस. तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील मयुरी. केबिनमध्ये एक जड शांतता पसरली.
बाहेर पाऊस अखेर कोसळू लागला होता. काचेच्या खिडकींवर पावसाचे थेंब वाजू लागले होते. मयुरीने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यांच्या कडांमधून एक पाण्याचा थेंब निसटला, जो तिने लगेच चष्म्याच्या आडून पुसून घेतला. तिने एक मोठा श्वास घेतला, दरवाजाची मूठ घट्ट पकडली आणि मागे न वळताच अतिशय धीम्या पण खंबीर आवाजात ती म्हणाली, जिथे मला असायला हवं तिथेच होते मी. अनिकेत, काही प्रश्नांची उत्तरं नसणं हेच त्या प्रश्नांचं सगळ्यात मोठं उत्तर असतं. आणि जसं मी मगाशी म्हणाले, मी इथे फक्त एका प्रोजेक्टसाठी आली आहे. वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. उद्या मीटिंगमध्ये भेटू, मिस्टर अनिकेत. तिने दरवाजा उघडला आणि ती वेगाने केबिन बाहेर निघून गेली. हाय हिल्सचा तो आवाज हळूहळू कॉरिडॉरमध्ये नाहीसा झाला. अनिकेत धाडकन पुन्हा आपल्या खुर्चीवर कोसळला. त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. केबिनमध्ये एसीचा तोच थंड आवाज येत राहिला. पण अनिकेतच्या मनामध्ये मात्र 10 वर्षांपूर्वी थांबलेलं ते वादळ आता पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने घोंगावू लागलं होतं. आणि ही तर फक्त सुरुवात होती. तर मंडळी, आजच्या भागात एवढंच. बाकी उद्या काय होईल ते तर पुढच्या भागातच तुम्हाला समजेल. तोपर्यंत बघत राहा आपली ही लव्ह स्टोरी. भेटूया उद्याच्या भागात.